नाशिक अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना नाशिक शाखेच्या वतीने नाशिक येथे महारेस्पिकॉन नाशिकॉन 2026 ही राज्यस्तरीय परिषद मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली। IAP का महाकुंभ ही या परिषदेची संकल्पना असून देशभरातील सुमारे 500 बालरोग तज्ज्ञांनी या परिषदेला उपस्थिती लावली। या परिषदेचे विशेष आकर्षण म्हणजे तिचा आगळावेगळा उद्घाटन सोहळा। दिनांक 6 जून रोजी 352वा शिवराज्याभिषेक दिन असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच शिवगर्जनेने परिषदेचा प्रारंभ करण्यात आला। या अनोख्या उपक्रमामुळे उपस्थित बालरोग तज्ज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। परिषदेमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक आव्हाने, गर्दीमुळे उद्भवू शकणारे विविध आजार, त्यांचा प्रतिबंध आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन यावर सखोल चर्चा करण्यात आली। तसेच लहान बालकांमधील श्वसन विकार, त्यांचे निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले। नाशिक बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अरुण गचाले, सचिव डॉक्टर अतुल बोंडे, नवनिर्वाचित अध्यक्षा डॉक्टर ममता अग्रवाल, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर रमाकांत पाटील, डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी, डॉक्टर श्याम चौधरी, आयोजन सचिव डॉक्टर पंकज गाजरे व डॉक्टर कृष्णा पवार, समन्वयक डॉक्टर रवींद्र सोनवणे व डॉक्टर प्रफुल्ल पटेल, वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉक्टर योगेश भदाणे व डॉक्टर तुषार गोडबोले, खजिनदार डॉक्टर स्नेहा धांडे, संयुक्त सचिव डॉक्टर स्नेहल जाधव भामरे, संयुक्त खजिनदार डॉक्टर रवींद्र कदम यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। याशिवाय नाशिक बालरोग तज्ज्ञ सोसायटीच्या सर्व सदस्यांनी परिषदेच्या नियोजन व व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले। सचिव डॉक्टर शीतल मोगल आणि दीपश्री ततार यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। उद्घाटन प्रसंगी डॉक्टर अभिनय दरवडे यांनी दिलेल्या जोशपूर्ण शिवगर्जनेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांना ज्ञान, अनुभव आणि संशोधनाची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही परिषद वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो। राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो। राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो।